सांगली शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बालाजी मिल मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळालाय। एक कार चालक चुकीच्या दिशेने गाडी चालवत आला आणि समोरून येणाऱ्या 4 ते 5 वाहनांना जोराची धडक दिली। या अपघातात 7 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन चालकाला बेदम चोप देत वाहनाची तोडफोड करत पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज रविवार दिनांक 23 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक कार चालक त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडी ही भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या बालाजी मिल मार्गावरून घेऊन निघाला होता। यावेळी त्या चालकाने चुकीच्या दिशेने गाडी चालवून समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला जोराची धडक दिली आहे। त्यानंतर आणखी 2 गाड्यांना धडक देत ते वाहन पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन धडकून थांबलं। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की घटनास्थळी एक गाडी उलटून नुकसानग्रस्त झाली तर इतर वाहनांचं मोठं नुकसान झाले। यामध्ये काही कार आणि दुचाकींचं नुकसान झालं तर 5 ते 6 जण जखमी झालेत। गाडीचे एअरबॅग उघडल्याने चालक बचावला। परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग करून चालकाला पकडलं। यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला बेदम चोप देत गाडीची तोडफोड केली। घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान कार चालकाच्या हिट अँड रनच्या थरारामुळे अनेकांच्या अंगाचा थरकाप उडालाय।